या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। आजचा दिवस हा नवीन जे आमदार निवडून आलेले त्यांच्या शपथविधीसाठी आहे। आजचा, उद्याचा आणि परवाचा दिवस। आणि मला असं वाटतं की विधानसभेच्या अध्यक्षांची निवड देखील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये होणार आहे आणि मंत्रिमंडळाचा विस्तार योग्य वेळी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील याच्यावर आमचा सगळ्यांचा पूर्ण विश्वास आहे। पक्षनिहाय खातेवाटप देखील होईल, मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होईल, हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितले आणि अजितदादांनी देखील सांगितले। त्याच्यामुळे हे तीन नेते लवकरात लवकर बसून मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भामध्ये चर्चा करतील आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। एमपीएससीच्या परीक्षा दिल्या 41 नंबरचा प्रश्न होता। शिक्षणामुळे स्त्रियांची प्रजनन क्षमता कमी होती आणि 4 कारणं दिली। अतिशय मुसटलेल्या पद्धतीने हा प्रश्न विचारला। गंभीर बाब आहे, याची दखल घेतली बघा, आपण मंत्री होतात। नाही, पहिली गोष्ट म्हणजे आपण सांगितलेली वस्तुस्थिती जर खरी असेल तर हा प्रश्न कुणी तिथं आणला याची देखील माहिती घ्यावी लागेल आणि अशा पद्धतीनं प्रश्नावली तयार करणारी जी कोण असतील त्यांना देखील समज द्यावा लागेल आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नक्की निर्णय घेतील याची मला खात्री आहे। कारण अशा पद्धतीचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असणं हे अयोग्य आहे। अजित पवार यांचा शपथविधी पार पडल्यानंतर कुठेतरी 1000 कोटी रुपयांची त्यांची मालमत्ता जी आहे ती मान्य केलेली आहे दिल्ली कोर्टाने। कसं पाहताय एकंदर या घटनेकडे? शपथविधी झाल्यानंतर लगेच ही अशी प्रकारची घटना जर घडते तर कसं पाहताय? मला या घटनेबद्दल काही देखील माहिती नाही। आज विधिमंडळाच्या 288 आमदारांना शपथ देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होते। मी देखील त्याच्यामधला एक आमदार आहे म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। मला याच्यातली काही कल्पना नाही। याची पूर्ण माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य ठरणार आहे। त्याच्यामुळे मला त्या विषयाची माहिती नसताना बोलणं हे खरोखरच योग्य नाही। पण असं अनेक वेळेला दिसून येतंय की अनेकांना दिलासा मिळतोय, क्लीन चिट मिळत आहेत, त्याआधी आरोप होत आहेत आणि त्यानंतर क्लीन चिट मिळते, त्याकडे तुम्ही कसं पाहताय? म्हणजे जरी आज मी फक्त महाराष्ट्राच्या जनतेनं जे आम्हाला महायुतीला मॅन्डेट दिलेलं आहे, आम्ही 234 पेक्षा जास्त आमदार विधिमंडळामध्ये महायुतीचे निवडून आलेलो आहोत आणि ते शपथ घेणार आहोत या संदर्भातलीच मला माहिती आहे। त्याच्यामुळे अजितदादांच्या बाबतीतली काय नक्की माहिती आहे याची माहिती घ्यावी लागेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनात दिलं जाऊ शकतं का, ठरवलं जाऊ शकतं का? आणि पहिल्या महिला सभापती म्हणून नीलम गोरे तुमच्या संधी मिळू शकते? मला याच्यातली काहीच कल्पना नाही, कारण हे सगळे अधिकार शिवसेनेच्या वतीनं आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब या बाबतीतला निर्णय घेतील। माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून महायुती म्हणून हे निर्णय घेणार आहेत, मित्रपक्षाला बरोबर घेऊन। त्याच्यामुळे हे सगळे निर्णय लवकरात लवकर होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान आहे, त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला मनसेसोबत युती करण्यास रस आहे, कसं पाहता या विधानाला? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय तुम्ही सांगताय त्या माहितीवरनं जर घेतला असेल किंवा जाण्याची इच्छा असेल तर त्यांचा नेते म्हणून घेतलेला निर्णय असू शकतो। आम्ही शिवसेना म्हणून काम करतो, या बाबतीतला देखील निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या शिवसेना पक्षाचे ते मुख्य नेते आहेत। या बाबतीत देवेंद्रजी त्यांच्याशी देखील चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय घेतील। धक्कादायक बाब म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि सर्वाधिक 317 शेतकरी आत्महत्या ज्या आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत। आत्महत्येबाबत देखील काही आत्महत्या होऊ नयेत म्हणून मागच्या सरकारमध्ये आपल्याला माहीत असेल की अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत। या सरकारमध्ये देखील आत्महत्यांचं प्रमाण कमी होऊन ह्या पूर्णपणे थांबाव्यात यासाठी आम्ही काम करू आणि अतिशय कायमस्वरूपी तोडगा या संदर्भातला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निघाला पाहिजे आणि तो कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। सर, हिंदी में बता 15 दिन पहले हमारी जो विधानसभा का जो चुनाव हुआ था उसमें जो चुन के आए 288 एमएलएज, उनका ओथ सेरेमनी आज विधान भवन में है। 3 दिन का ये अधिवेशन है और इसमें मेरे ख्याल से विधानसभा अध्यक्ष का भी चुनाव होने वाला है, उसका भी अर्जी भरने का प्रोग्राम इसमें आया है। ये 3 दिन का अधिवेशन है, उसमें ज़्यादा से ज़्यादा 288 जो हमारे चुन के आने वाले जो आए हैं विधायक, उनका वो सेरेमनी है।
सर, मंत्रिमंडल विस्तार को लेकर किस तरीके की चीजें चल रही हैं, किस तरीके की बातें चल रही हैं, क्योंकि लगातार ये बताया जा रहा है कि होम मिनिस्ट्री को लेकर जो है वो शिंदे साहब जो है तत्पर हैं, उनको होम मिनिस्ट्री चाहिए, इस तरीके की हमारे सामने एक सवाल है कि ये होम मिनिस्टर के लेके सवाल खड़ा किया गया है, ये किसने बोला है, ये किसने बताया है? ऐसी कुछ भी बात नहीं है। तीनों नेता बैठ के मंत्रिमंडल का विस्तार कब होगा ये तय करेंगे और जल्द से जल्द तय करेंगे और जल्द से जल्द मंत्रिमंडल का विस्तार होगा। सर, कल मुख्यमंत्री ने नहीं, वो भी तीनों नेता फायनल करेंगे। सर, तुमचा आज भाऊ मुख्यमंत्री देखील ने आलाय, इंटरव्ह्यू देते समय तुमच्या आज भाऊ विधानभवनात आलेले आहेत, आमदार म्हणून ते आता शपथ घेतील, काय नेमकी भावना आहे तुमच्या? विधानसभेच्या इतिहासातला पहिल्यांदा असा हा दिवस आहे की कोकणातनं दोन कुटुंबातले दोन सख्खे भाऊ विधानसभेमध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये माझे मोठे बंधू आहेत, मी स्वतः विधानसभेमध्ये आलोय आणि आमच्या पुढच्या जिल्ह्यातनं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं निलेश राणे आणि नितेश राणे हे दोन भाऊ निवडून आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की एका कुटुंबातले दोन आमदार ज्यावेळी निवडून येतात तर पूर्ण कुटुंबाला आनंदच होत असतो. मुंबईतले पण 2 भाऊ आले, तर ते सख्खे नाही, तो सख्या भावांवर प्रश्न विचारला ना, सख्या भावांवर प्रश्न विचारल्यामुळे मी सख्या भावांचं उत्तर दिलेलं आहे. मुंबईतल्या 2 भावांबद्दल काय सांगाल? आदित्य नाही, मी काय सांगितलं की कुटुंबातले बघा, ते विरोधक जरी असले तरी ते देखील एका कुटुंबातले आहेत. आम्ही सख्खे भाऊ म्हणून एकत्र आलेलो आहोत. ते देखील कुटुंबातलेच आहेत, ते देखील मावस भाऊ आते भाऊ असे आहेत. त्याच्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन आहे ना. आम्ही एवढ्या कोत्या वृत्तीचे नाहीत की आमच्या विरोधकातले कोण भाऊ जर सभागृहामध्ये आले असतील तर त्यांचं अभिनंदन करायचं नाही. ही राजकीय एक प्रोसेस आहे, लोकशाहीतली एक प्रोसेस आहे, त्यांचं देखील अभिनंदन करतो. पण त्यांनी प्रश्न जो विचारलेला होता तो सख्या भावावर विचारलेला होता. उदय सर, किरण सामंत, उदय सामंत, नितेश राणे, निलेश राणे हा योगायोग आहे का एकत्रित जुळून आलेला? हा मतदारांनी जुळून आणलेला योगायोग आहे. कारण नितेशजी राणे तुम्ही बघत असाल, माझा मतदारसंघ, त्याच्यानंतर किरण भैयांचा मतदारसंघ आहे, त्याच्यानंतर नितेशजींचा मतदारसंघ आहे आणि त्याच्यानंतर निलेशजींचा मतदारसंघ आहे. हे सलग 4 मतदारसंघ जे आहेत त्या 4ही मतदारसंघातनं भाऊ निवडून आलेले आहेत. आता हा क्रम मी असा लावला म्हणून परत ब्रेकिंग नको व्हायला, पहिला मी रत्नागिरी धरला म्हणून तुम्ही उलटा जरी धरला, पहिला कुडाळ मालवण आहे, दुसरा नितेशजींचा आहे, तिसरा राजापूर आहे आणि चौथा माझा मतदारसंघ आहे. या 4ही मतदारसंघामध्ये आम्ही 4 भाऊ निवडून आलेलो आहोत, म्हणजे 2 राणे 2 सामंत. सर, मुख्यमंत्री ने कल इंटरव्यूज दिए हैं, उसमें उन्होंने इशारा दिया है कि बीएमसी इलेक्शंस में राज ठाकरे की पार्टी को वो अपने साथ ले सकते हैं. इस पे आपका क्या कहना है? मेरे ख्याल से महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी ने युति के बारे में, अलायंस के बारे में अगर कुछ बात कही हो तो उसके ऊपर मैंने बात करना उचित नहीं है, क्योंकि हमारा निर्णय जो है वो शिवसेना पार्टी का है. शिवसेना पार्टी के नेता माननीय एकनाथ शिंदे साहब है. एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में हम काम करते हैं. एकनाथ शिंदे साहब अलायंस के बारे में जो कुछ निर्णय लेंगे उसका हम समर्थन करेंगे. सर, विधानसभा अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी देखील आता उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. विरोधी पक्षनेता देण्यासाठी देखील बहुमत नाही आणि आता ते संभाषण. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की खरं तर विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे आणि संख्याबळाचा देखील विचार झाला पाहिजे. त्याच्यामुळे ते उभं करणार असतील तर करू देत, परंतु माझी देखील महायुतीच्या मार्फत त्यांना विनंती आहे की विधानसभेची निवडणूक ही फार मोठी परंपरा असलेली एक निवडणूक आहे. महायुतीचं संख्याबळ बघता फार मोठं संख्याबळ महाराष्ट्र राज्यानं महायुतीला दिलेलं आहे. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध.
स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर बेस, सोलापूर.